मन मंदिरा गजर भक्तीचा। एखादी मराठ्याची मुलगी असेल आणि तिने ब्राह्मणाबरोबर लग्न केलं तर तिला विचारलं तू कोण? आम्ही जोशी. समोरच्या जोशीने हात जोडले मला. सगळे परिचयाचे आहेत. बरोबर ना. नुसतं लग्न केलं, पाटील होती, लग्न केल्यावर जोशी झाली. बरोबर आहे. मग पाटलाची जर जोशी होती तर तुम्ही संतांचे का होऊ शकत नाही? साधं सरळ गणित आहे. का होऊ शकत नाही? काय मग ती लगेच सांगते आमच्याकडे असं चालत नाही बरं का. आई आमच्या घरी फार स्वच्छता असते, सगळं नीटनेटकं असतं, अमकं असतं तमकं असतं. मग ती म्हणते जोशीनबाई राहू द्या ना, आता तुमच्या घरी जा, आमचं आपलं जुन्या काळातलं पाटलाचं घर आहे ते तसंच असू द्या. म्हणजे पूर्वी मी पाटील आहे, मी मराठा आहे ही वृत्तीच बाजूला पडली आणि मी ब्राह्मण ही वृत्ती जागृत झाली. कालांतराने ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य शूद्र संपले, प्रवचनाला जाऊ लागले. मग जीवमात्र शब्द आला. जीवमात्र हे सगळे आहेत ते जीव आहेत. जीवमात्र आहे. बरोबर आहे ना. कोण आहे? जीव आहे नाही का. मग हे बघा ओवी सांगतो तुम्हाला, मी देह, मी कर्मकर्ता, मी ज्ञाता, मी विषय भोगता. काय काय प्रतीती आली? मी देह, मी कर्मकर्ता, मी ज्ञाता, मी विषय भोगता. ऐसी जे का देहात्मता दृढ बद्धता ये नाव. मी केलं, मी केलं, मी केलं. हे बघा यशस्वी मनुष्य पुशारक्या मारतो, त्याला यश मिळते तिथपर्यंत. आणि जीवनामध्ये डाव उलटा पडला की मग कळतं काय भानगड आहे, आपल्या हातात काही नाही. माझं बोलणं कळलं का? म्हणून नीट लक्षात घ्या. तशा गप्पा मारून काही जमत नसतं. जिथपर्यंत यश पदरात पडतं तिथपर्यंत सगळेच माणसं कौतुक करतात. अपयश आल्यानंतर नालायक ठरवतात. ते यश तुमचं नाही आहे. षड्गुण ऐश्वर्यापैकी यश एक गुण परमात्म्याचा आहे. तो गुण तुमच्यात प्रगट झाला विशेषत्वाने, म्हणून त्या गुणाचं कौतुक आहे. यश, श्री, वैराग्य, औदार्य, ज्ञान, ऐश्वर्य हे साही गुण वसती जेत तया नाम भगवान. तया नाम भगवान. एखादा श्री आहे, श्रीमंत आहे मनुष्य, मग कोणी नाही का. टी व्हीवर कितीतरी कार्यक्रम दिसतात, मोठे मोठे मंत्री सुद्धा बरं का. एखादा देणार असेल तर त्याच्या दारात जातो असं दाखवतात. आता एवढा सत्ताधीश तुझ्याकडे का गेला? काही नाही, तो पार्टीला मदत करतो, स्वाभाविक आहे. श्री आहे त्याच्याजवळ, श्री आहे, इलेक्शन आलं की तो मदत करतो, सहाय्य करतो. मग आता त्याचं सहाय्य करायचं असेल तर त्याच्या पुढे वाकलंच पाहिजे, त्याची कामं करून द्यायलाच पाहिजेत. पण तेच संपू दे म्हणजे रखडून ठेवलेल्या केसेस असतात ना, ते त्याच्यावर काढतो पुन्हा. कळलं का तुम्हाला? कारण ते संपलं. तेव्हा पैसा काय, सत्ता काय, ती असे तोपर्यंत किंमत आहे. ती गेल्यानंतर किंमत संपली. सत्ता सुद्धा असे तोपर्यंत किंमत आहे, गेल्यानंतर किंमत संपली. पेपर वाचत चला म्हणजे कळेल. किती अवघड आहे नाही का. म्हणून ज्ञानोबाराच्या काळी यादवांचं राज्य होतं. मग यवन आले, मोगल आले, बरोबर आहे ना, ब्रिटिश आले, बरोबर आहे. मग काँग्रेस आली, मग मध्ये आणखीन गव्हर्नमेंट आली, मग पुन्हा मध्ये आले, पुन्हा गेले, पुन्हा आले. माझं बोलणं कळलं का? किती सत्ता पालटल्या, किती सत्ता पालटल्या नाही का. जे मिनिस्टरच्या बंगल्यामध्ये राहत होते त्यांना आज नोटीस गेल्या की बंगले खाली करा. मी काय सांगतोय, कोणाचं उणं दुणं नाही आहे, तेवढ्या पुरती सत्ता. माझं बोलणं कळलं का? तो गुण आहे तिथपर्यंत, कुणाचंही तसंच आहे, गुण आहे तिथपर्यंत सत्ता. घरातली बायको आहे, आपल्याशी चांगली आहे तिथपर्यंत बरोबर आहे. डिवोर्स देऊन बाहेर काढल्यानंतर तिला उमऱ्याला सुद्धा पाहायला होऊन देत नाही. ती जर म्हणली मी मालकीण होती, नवरा म्हणला मालकीणपणाचा हक्क गमावला, सो बाहेर.
विशिष्ट लेवल आहे. काय तसं वृत्तीने स्वीकारलं, मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी वैश्य, मी शूद्र, मी जीव. मग प्रवचन ऐकता ऐकता वृत्ती म्हणू लागली मी ब्रह्म. पण ते सुद्धा वृत्ती ज्ञानच आहे. पहिल्यांदा वृत्तीने स्वीकारलं मी क्षत्रिय का वैश्य का शूद्र आहे, मग वृत्तीने स्वीकारलं मी जीव आहे, आणि कालांतराने वृत्तीने स्वीकारलं मी ब्रह्म आहे. पण तेही परिपूर्ण ज्ञान नाही. आणि असं जे ज्ञान आहे त्याचं खंडन आहे. ते ज्ञान सुद्धा तिथे राहू शकत नाही. ब्रह्मामस्मी हा अभिमान शुद्ध ब्रह्म नव्हे जाण. ब्रह्मामस्मी अभिमान आहे हा, शुद्ध ब्रह्म नव्हे जाण. मी ब्रह्म, मी ब्रह्म, मी जीव, मी जीव. मी आहे ना शिल्लक. जीव म्हणत नाही, मी जीव. मग कालांतराने काय म्हणाला, मी ब्रह्म. संपलं. मी ब्रह्म, मी ब्रह्म, संपलं. त्या ब्रह्माने त्याला खाऊन टाकलं. म्हणून तत्त्वमसी विद्या तुकोबार आहे बघा. ब्रह्मामस्वी अभिमान तुका म्हणे आम ब्रह्म आड येऊन येती भ्रम. काय केवढी पॉवरफुल स्टेटमेंट आहे ही. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येती भ्रम. अरे अहम ब्रह्म हा भ्रम आहे. म्हणून मी गमतीने सांगतो, मग माझं बोलण्याचं कोणाला पटतं कोणाला पटत नाही. त्याचे काय पटतं काय पटत नाही तेवढं सांगतो. अहम ब्रह्म हे शेवटचं टोकाचं ज्ञान. बरोबर आहे ना. ज्याला ते ज्ञान म्हणतात त्याला तुकाराम महाराज ब्रह्म म्हणतायत. म्हणून जिथे ही मागची ज्ञान संपली तिथून वारकरी संप्रदाय सुरू झाला. कारण वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती आहे. म्हणून तिथे ज्ञानाला प्राधान्य नाही. विशिष्ट लेवलपर्यंत ज्ञान गिळुनी गावा गोविंदोगा. ज्ञान गिळुनी. कोणचं ज्ञान गिळुनी? हे वृत्ती ज्ञान गिळुनी. ज्ञान गिळुनी गावा गोविंदोगा. म्हणून काही काही गोष्टी पचवायला जड असतात. साध्या साध्या गोष्टी चटकन पचतात. पण ज्ञान पचवणं म्हणजे रबडी पचवण्यासारखं आहे. ते लवकर पचत नाही. का पचत नाही? त्या ज्ञानाच्या जोडीला अहंकार येतोच. ज्ञानोबारा एक सुंदर ओवी देतात, अनेकांना माहिती आहे ती. नवल अहंकाराची गोष्टी विशेष न लगी अज्ञानापाठी, पण सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे देऊनी. हे जे ज्ञान आहे म्हणाले ते अज्ञानाच्या साध्या माणसांच्या मागे लागत नाही. बरं का, साध्या माणसांच्या मागे लागत नाही. पण ते एक लक्षात ठेवा, त्याला हे माणसं अज्ञानी म्हणतात. पण त्याला अज्ञान मी अज्ञानी हे कळते म्हणून तो ज्ञानी आहे. आणि याला मी ज्ञानी आहे म्हणतो म्हणून अहंकार बाधा होतो. कळलं का सांदा? म्हणून जो म्हणतो ना हा मला काही कळत नाही, अरे कळत नाही हे कळतंय ना, चांगला आहेस इथेच राहा, चांगला आहेस, बरं आहे बरं आहे बरं आहे, तुला कळतंय बरं आहे, छान आहे छान आहे छान आहे छान आहे. ज्ञानोबारांनी पाठ थापटली, वा 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 वा, हुशार आहेस हुशार आहे, तुला कळत नाही हे कळतंय, छान आहे छान आहे छान आहे. हे कळत कळत गेले वर. म्हणून कधी मिजास मारू नये. मी ब्रह्म आहे म्हटलं की भ्रम होईल. मी देव आहे म्हटलं की संपाल. मी देवाचा आहे म्हटलं की टिकाल. मी संत आहे म्हटलं की संपाल. मी संतांचा आहे म्हटलं की टिकाल. म्हणून जे जे देव होण्याचे प्रयत्न केले ते संपत गेले. देव होऊ नाही, देवाचं होऊन राहावं. आणि देवाचं होऊन राहण्यामध्ये आनंद आहे. माझं बोलणं कळलं का? आई होण्यापेक्षा मूल होऊन राहणं, बाप होण्यापेक्षा मुलगा होऊन राहणं. कारण मुलगा होण्यात जबाबदारीच काही नाही. काय मग तो सांगतो काय बाबा किटकिट आहे सगळी, बाबा होते तिथपर्यंत सगळं बरत होते, सगळं घरातलं बघत होते, आता ते नसल्या कारणाने प्रत्येक गोष्टीत मला लक्ष घालावं लागतं. माझं बोलणं कळलं ना? काय हा ते आपलं लहानपण माझं बरं होतं, काही भानगड नव्हती. आम्ही मागायचं त्यांनी द्यायचं, कसं आणलं ते आम्ही कधी विचारलं नाही आणि विचारही केला नाही.
पण आता बाप झाल्यानंतर कळतो किती अवघड आहे. म्हणून देव होणं अवघड आहे, देवाचं होणं फार सोपं आहे. केव्हाही त्याच्या पुढे हात पसरता येतात. नाही पुढे जाऊन सांगू का, बाप मुलामध्ये सुद्धा दुराव्याचं नातं असतं पुष्कळ वेळेला. पण लढिवाळपणा असेल तर त्याच्या खिशात हात घालून काढून घेता येतं. आणि खिशात हात काढून घेतलं ना, याचा त्याला आनंद असायचा. चला आमच्या घरातली गोष्ट सांगतो, सहज मला आठवलं. आमचे वडील भाऊ महाराज, सगळ्यांना माहिती आहे, पुणेकरांनी पुष्कळांनी बघितलंय, उत्कृष्ट मृदंग वाजवत कीर्तन करत होते वगैरे वगैरे. पण गादीवर आप्पा महाराज आले त्यामुळे, आणि आप्पा महाराजांचा अभ्यासही खूप होता. आणि आमची शेती आहे फलटणला, मग शेतीहून यायचे. मग 3 नातवंड त्यांना, मुली नातू. मग ते आले की नाही की ह्या 3 नातवंडांनी त्यांच्या अंगावर उडी मारायची आणि खिशातले सगळे पैसे काढून घ्यायचे. माझं बोलणं कळलं का? सगळे पैसे काढते, विकरेल टाकून टाकायचे, असं करायचं. आणि मग अरे काय मुलांना कळतं की नाही? अरे काय कळतं की नाही? मी म्हटलं तुम्ही करून देता. अरे जाऊ दे रे, मला तरी कुठे जास्ती आहेत. हां, तुला सांगू का, मुद्दाम त्यांच्याकरता खिशात पैसे ठेवून येतो, मुद्दाम, एरवी नाही ठेवत. त्याने जो हात खिशात घालून घेतात, उडवतात, दंगा करतात, मग तू का मी त्यांच्या अंगावर पडायचा, सदरा ओढायचा, काय आनंद आहे. तसं तुम्ही देवाचा सदरा ओढा, म्हणजे त्याला बरं वाटेल. मन मंदिरा गजर भक्तीचा.